मानदुखी, गुडघे दुखत जर कोणाचे असतील आणि जर केमिकल औषधे घेऊन कंटाळला असाल आणि ऑपरेशन करण्याच्या जर विचारात असाल तर तुम्ही एकदा फक्त समर्थ सक्सेसचं आयुर्वेदिक किट घेऊन बघा. जसं की म्हटलं गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं, त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? तर म्हटलं सर मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. म्हटलं सर म्हटले तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तुला नीट बोलता आहे ना, मार्केटिंगमध्ये चांगलं बोलावं लागतंय, तू कॉमर्समध्ये तू फायनान्समध्ये MBA कर. वर्गात पोरगं उठून उभं राहिलं म्हणला असल कळणार तर मार्केटिंगमध्ये MBA कळणार, नाही तर शिकणार नाही. म्हटलं आणि सर म्हणले तुला काय करायचं आहे ते कर, आपण परीक्षा घेऊयात, कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधूयात. आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आता आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या वाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती प्रती गेल्या रे? म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं आणि सर म्हणले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, आम्ही लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोलणं विकण्याचं आहे का स्ट्रेंथ आहे? आणि तो दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे हो. सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता येईल का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही मला म्हणले भाषण कर, मी अजूनही 2 तास बोलेल. पण तुम्ही मला म्हणले आता तुम्ही डायरेक्ट काशीहून आलाय, जाता जाता इथून एखादी कुस्ती करून जा. आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात वेगळे, ते वेगळे पण ज्या दिवशी आपल्याला ओळखता येईल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. आपल्या मुलांमध्ये काय वेगळेपण आहे ते शोधा, आपल्या कुटुंबाला वेळ द्या, आपल्या ऑफिसमधलं वातावरण छान आनंदानं कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांशी बोला, एकमेकांशी संवाद ठेवा. गेले कित्येक दिवसांपासून आपला संवाद हरवला आहे. स्वतःला विचारा बरं, किती दिवसांपूर्वी आपण आपल्या वडिलांशी बोललो आहे? किती दिवसांपूर्वी आपण आपल्या आईशी बोललो आहे? किती दिवस होऊन गेलेत आपला आणि आपल्या वडिलांचा स्पर्श नाही आहे, आपला आणि आपल्या आईचा स्पर्श नाही आहे. अरे स्पर्शांमधली मजा एक वेगळी आहे. काय लागतो आई आणि वडिलांसोबत स्पर्श ठेवायला? घरातून बाहेर पडताना ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात आई आहे त्यांनी घरातून बाहेर पडताना आईच्या पायावर डोकं ठेवून बघा. आई असं काळीच काढून देते, माझं आयुष्य तुला लाभू दे म्हणते. बापाच्या पायाला फक्त तुम्ही हात लावून बघा, बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. लाभा विना प्रेम करणारं जर जगात कोण असेल ना तर फक्त आणि फक्त तुमची आई आहे. मला सांगा पुरींनो, तुम्ही माहेरी गेलात, माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत. बरं तुम्ही माहेरावरून सासरी येताना आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? 4 वांगे घालून देईल, 4 शेंगा घालून देईल. तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुमचं सासर कितीही श्रीमंत असू दे, आईनं कधी पिशवी तुमची रिकामी पाठवली नाही. एवढं प्रेम कोण करतो या जगात तुमच्यावरती? आई आणि बाप मुलाचं, बापाचं आणि मुलीचं हे एक वेगळं नातं आहे. मुलीचं आणि तिच्या बापाचं नातं तर काही और असतं. बाप स्वतःला चप्पल घेत नाही पण पोरगी कॉलेजला जायला लागली ना तिला नवीन शूज आणून देतो. स्वतः सायकलवर कामाला जाईल पण तिला गाडी घेऊन देतो. तिच्या लग्नामध्ये दिवसभर असा तुरा काढून मिरवत असतो फेट्याचा. पण ज्यावेळेस पुरीचं कन्यादान होतं त्यावेळेस असा हात जावायच्या हातात देतो, खाली मान घालतो आणि सांगतो जावई बापू तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, आता सांभाळून घ्या. दिवसभर त्याच्या डोळ्यातून एकही पाण्याचं थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा नजरेआड झाली ना मग खांबाच्या पलीकडे जातो आणि एकटाच रडतो, तो बाप असतो. मला वाटतं ज्या वेळेस तुमचे वडील, बघा तुमचे वडील आता रिटायर झालेत, ते तुम्हाला फोन करतात, आठवड्यातनं कधीतरी फोन करतात. तुम्ही गडबडीत आहात हे जर वडिलांच्या लक्षात आलं ना, वडील पटकन म्हणतात हां बाई सहज केलता,
ठेवतो फोन, करेल नंतर. त्यांना कळतं की मुली आता त्यांच्या संसारात आहेत, मुलं त्यांच्या संसारात आहेत, पण अशा वेळेस आवर्जून परत कॉल करा. एक वाक्य आईबापाचं काळीच पिळवटून टाकणारं असतं पोरांचा फोन ठेवताना. आई म्हणते, बाप म्हणतो, बाबांनो आम्ही आहोत तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी तुमचा बाप तुम्हाला म्हणेल ना आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा तुमच्या मीटिंग, तुमचे सगळे प्रोग्रॅम्स थोडेसे बाजूला ठेवा आणि कधीतरी जन्म दिलेल्या आईला बापाला भेटायला जा. ही माणसं परत सापडत नाहीत. वर्षश्राद्धाला कितीही गाव जेवण घातलं आणि कितीही मोठे फ्लेक्स लावले आणि तुम्ही देवाला म्हटलात खूप पाहुणे जमलेत, गेलेल्या बापाला, गेलेल्या आईला 5 मिनिटासाठी पाठवा, परत पाहता येत नाही. या जगात इकडं तिकडं देव सापडो न सापडो मला माहीत नाही, पण देवानं प्रत्येक घरात आईबाप म्हणून जन्म घेतला आहे. त्याची किंमत तुम्ही कशानंच फेडू शकत नाहीत. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं आईबाप जिवंत आहेत त्यांना जपा, त्यांच्याशी संवाद ठेवा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देव घरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते.